नमस्कार. मी डॉक्टर मल्लिकार्जुन गंगाराम सुरशेट्टी. आज आपण बोलणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखेबद्दल. ज्या शाखा आपल्या राष्ट्रजीवनात संस्काराची शिदोरी बनलेल्या आहेत. दररोजच्या शाखेत 1 तासाचा हा कार्यक्रम असतो. तर हा 1 तास केवळ व्यायामाचा नाही, तर शरीर, मन आणि बुद्धीचा संतुलित विकास घडवणारा असतो. शाखेच्या सुरुवातीला घेतले जातात सूर्यनमस्कार आणि प्रार्थना, कारण प्रत्येक दिवसाची सुरुवात होते राष्ट्रनिष्ठेच्या संकल्पनेने. त्यानंतर सुरू होतात शारीरिक क्रिया, ज्यामध्ये दंड, लाठी, नियुद्ध, कराटे, खेळ जसे की कबड्डी, खो खो आणि स्थानिक स्वदेशी खेळ. या सर्व क्रियांमधून स्वयंसेवकाच्या शरीरामध्ये जो जोश, शिस्त आणि संघभावना निर्माण होते. पुढचा भाग असतो बौद्धिक कार्यक्रमाचा. यामध्ये सुभाषित, देशभक्ती प्रभाषणे, विचारमंथन, कथा, गीत आणि देशविषयाविषयी चर्चा. हा वेळ असतो विचारांचा आकार देण्याचा आणि आत्मबल जागृत करण्याचा. शाखेच्या शेवटी घेतली जाते संघ प्रार्थना. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही केवळ प्रार्थना नाही, तर मातृभूमीच्या सेवेसाठी दिलेला अंतःकरणातून हा संकल्प आहे. असा हा 1 तास जो संघ शाखेसाठी घालवला जातो, तो उरलेल्या 23 तासावरती परिणाम करतो. हा आहे जीवन जगण्याचा संस्कार. आता पाहूयात आपण संघाची याची व्यापक उपस्थिती. भारतामध्ये आज 71,926 दैनंदिन शाखा कार्यरत आहेत. याशिवाय 17,229 साप्ताहिक मिलन आणि 8,382 मासिक मिलन कार्यक्रम होतात. आणि स्वयंसेवकाच्या संख्येचा विचार केला तर ती कोटीच्या घरात आहे. म्हणजेच दररोज देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून संघकार्याची ज्योत प्रज्वलित होत असते. संघ हा केवळ एक संघटन नाही, तो आहे विचार, शिस्त आणि राष्ट्रासाठी निष्ठेचं प्रतीक. प्रत्येक स्वयंसेवक हा देवतेचा सच्चा पूजक आहे. चला तर मग आपण सर्व मिळून ठरवूया, मीही स्वयंसेवक बनेन, मीही राष्ट्रनिर्मितीत माझा सहभाग देईन. जय श्रीराम. भारत माता की जय.